आज आपण कच्च्या केळ्याची मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी घरातले चाटून पुसून संपून टाकतील इतकी चवीला अप्रतिम लागते। अगदी तुम्ही नॉनव्हेजला देखील विसरून जाल। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत। केळी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। ते आपण कट करणार आहोत, पण त्याआधी आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। तर एका मिक्सिंग जार मध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरा घेतलेला आहे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आहेत 5 ते 6, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं ओलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे। एक कांदा मध्यम आकाराचा कट करून घातलेला आहे। त्यानंतर एक अर्धा टोमॅटो मी ते चिरून घातलेला आहे। तर यामध्ये आणखीन मसाले ऍड करायचे असतील तुम्ही घालू शकता। कांदा आणि टोमॅटो तुम्ही भाजून सुद्धा इथे घालू शकता, याने आणखीन छान टेस्ट येईल। तर पुदिन्याची थोडी पाने घालायची। तीळ 1-2 चमचे घातलेले आहेत। हलकसं पाणी घालून बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर हे पहा, एकदम बारीक टेक्स्चर मध्ये वाटण मी तयार करून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जर कांदा टोमॅटो कच्चा आवडत नसेल तर तुम्ही भाजून सुद्धा यामध्ये घालू शकता। त्यानंतर आता ही जी केळी आहेत कच्ची ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत। तर त्यासाठी याचं जे साल आहे ते मी काढून घेते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर ही केळी दोन्हीही मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत। तर आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। थोडेसे लांबट अशा पद्धतीने कट करून घेते। जास्त पण पातळ स्लाइसेस करू नका, नाहीतर मग ग्रेव्हीमध्ये हे जे काप आहेत ती विरघळण्याची शक्यता असते। त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला ही काप तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही अशा पद्धतीने लांबट काप करून घेऊ शकता किंवा गोल गोल काप कट करून घेऊ शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने लांबट काप मी कट करून घेतलेले आहेत आणि ते आता मी हे गोलाकार कट करून घेते, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने हे काप दिसले जातील। हे पहा, अशा पद्धतीने गोलाकार पण हलकेसे तिरके मी कट करून घेते। हवं तर तुम्ही हे काप मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेऊ शकता, पण मी केळी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, त्यामुळे पुन्हा मी हे मिठाच्या पाण्यामध्ये घालत नाहीये। तर आता हे पहा, अशा पद्धतीने काप कट करून घेतलेले आहेत। आता या कापाला आपल्याला चटणी मीठ लावून घ्यायचं आहे, तर कोटिंग करून घ्यायचं आहे। तर याला आता मी मीठ लावते। त्यानंतर हळद घालायची आहे 1 पाव चमचा, मीठ चवीनुसार घालायचं। त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे 1 अर्धा चमचा, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्या पद्धतीने घालायचं आहे। सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि आता हा जो मसाला आहे तो आपल्याला या कापाला लावून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला आणखीन मसाले आवडत असतील, धणे पावडर असेल, जिरे पावडर असेल किंवा गरम मसाला असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। पण खरं सांगू का, हे असेच खूप छान लागतात। तर हे अशा पद्धतीने कापांना सगळ्या मी लाल तिखट आणि मीठ हळद लावून घेतलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि या तेलामध्ये ही जी काप आहेत सगळे ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे सगळे काप मी अशा पद्धतीने तेलामध्ये चांगले असे तळून घेते। आता परतून दुसऱ्या साइडने सुद्धा चांगलं असं तळून घ्यायचं आहे। नुसतेच हे काप असेच खायला खूपच छान लागतात। तर आता हे सगळे अशा पद्धतीने तळून घ्यायचे। बाकीचे केळ्याचे काप सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता हे सगळे काप मी तळून झालेले आहेत, ते आता साइडला काढून घेते। हे पहा, किती सुंदर आपले केळ्याचे काप दिसतात। तर आता बाकीचे सगळे जे केळ्याचे उरलेले काप आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते। तर सगळे काप इथे तळून झालेले आहेत। त्याच तेलामध्ये मी आता ग्रेव्हीची फोडणी देणार आहे। यामध्ये आणखीन 1 मोठा चमचा तेल मी घातलेला आहे। थोडीशी आपल्याला हिंग घालायचं आहे 1 पाव चमचा। त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घातलेली आहे। याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हलकसं परतल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी तो यामध्ये घालायचा, म्हणजे मसाले आपले कुठेही करपणार नाहीत।
लाल तिखट म्हणाल तर इथे मी 1.5 चमचा, जो पोह्याचा चमचा असतो त्याने 1.5 चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। तर इथे तेल चांगलं सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही परतून घ्यायची आहे, कारण आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटो कच्चे वापरलेले आहेत, त्यामुळे मसाला तेलावर चांगला असा परतून घ्यायचा, म्हणजे सगळे मसाले चांगले असे भाजले जातील। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 पाऊण वाटी पाणी घालायचं आहे। तर शिजल्यानंतर आणखीन ग्रेव्ही थोडीशी दाटसर होते, त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी, जर तुम्हाला आवडत असेल सेलसर ग्रेव्ही हवी असेल तर त्यामध्ये आणखीन थोडं पाणी ॲड करू शकता। तर आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान मसाले आपले शिजले जातील। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि थोडीशी कसुरी मेथी यामध्ये घालते आणि आणखीन छान अशी टेस्ट येईल। तुमच्याकडे जर क्रीम असेल घरी शिल्लक तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता, याने सुद्धा छान असं ग्रेव्हीला टेस्ट येईल। तर आता ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटलेलं आहे। या स्टेजवर आपण हे जे काप तळून घेतलेले आहेत केळ्याचे ते यामध्ये घालूयात आणि चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर आता केळ्याचे काप ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला मीडियम किंवा लो हीटवर कमीत कमी 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण मग जे केळ्याचे काप आहेत ते आपल्या ग्रेव्हीमध्ये विरघळण्याची शक्यता असते। तर हे पहा, इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी केळ्याची भाजी तयार झालेली आहे, सुरेख लागते। नक्की एकदा ट्राय करून पहा, 1च्या ऐवजी 4 भाकरी खाल इतकी अप्रतिम चवीला लागते। फक्त केळ्याचे काप आपण ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर जास्त वेळ ग्रेव्ही शिजवू नका, नाहीतर मग केळ्याचे काप ग्रेव्हीमध्ये विरघळण्याची शक्यता असते। ही महत्त्वाची टिप आहे। कमीत कमी 3 ते 4 मिनिटं लो किंवा मीडियम हीटवर तुम्ही हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी केळ्याची भाजी तयार झालेली आहे। कच्च्या केळ्याची भाजी खूप चवीला अप्रतिम लागते, 1च्या ऐवजी 2 भाकरी चढ खाल इतकी सुरेख लागते। नक्की ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।